नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळीच मी किचनमध्ये चपात्या करायला लावल्या होत्या मम्मीने मला. त्यामुळे मी करत होते. एवढ्या सगळ्या चपात्या मी एकटीनेच केल्या होत्या. बघू शकता गोल गोल मस्त अशा तेल लावून मी चपात्या केल्या होत्या. तेवढ्यातच आमचं एक घरात पार्सल आलं. काय होतं हे मला पण माहीत नव्हतं. त्यामुळे मी ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये भांडे ठेवायची जाळी निघाली होती. मम्मीला हवी होती म्हणून ऑनलाईन मागवली होती. मग त्यानंतर आम्ही गेलो थेट बाजारामध्ये किराणा आणायला. तर घरात आवश्यक असणारा रोजचा किराणा भरला. त्याच्यानंतर किराणा नुसतं अजून एक पार्सल आलं होतं. त्यामुळे मी लगेच ते ओपन करून बघितलं तर ते आम्हाला वॉश बेसिंगमध्ये लावण्यासाठी स्टिकर आलेलं होतं. बघू शकता खूप सुंदर असं स्टिकर आलं होतं. त्यामुळे आम्ही न वेळ घालवता लगेचच स्टिकर लावायला सुरुवात केली. तर माप घेऊन कट करून स्टिकर घेत होतो. त्यामुळं दादाने लगेच स्टिकर लावायला सुरुवात केली होती. जरासं अवघड होतं स्टिकर लावायला, पण लावून घेतलं. बघू शकता किती सुंदर असं लावून घेतलं. मग दोन्ही साईडनी छान लावलं होतं. त्यानंतर आम्ही गेलो बाजारामध्ये. काही भाजीपाला आणायचा होता. पावसामुळे बाजारामध्ये खूप चिकचिक होती, पण आम्ही लगेचच भाजीपाला घेऊन घरी आलो होतो. घरी आल्याला मम्मीने मस्त असा चहा केला होता आणि आमची मऊ एकटीच घरी होती. त्यामुळे तिला खूप भूक लागली होती. तिला पण चहा पाणी केलं आणि आम्ही पण घेतलं. तर एवढा सारा भाजीपाला आणला होता तो भरून घेतला. त्याच्यानंतर टी व्ही बघायला गेलं तर टी व्हीवर मस्त माझ्या आवडीचं कपल होतं, ते गाणं म्हणत होतं. पिहू आणि आविर्भाव यांनी मस्त आवडतं गाणं म्हटलं, ते ऐकलं. त्यानंतर खूप सारा भाजीपाला आणला होता तर मग ते निसून काढला. आता रात्रीची जेवणाची वेळ झाली होती आणि लाईट गेलेली होती. त्यामुळं कांद्याची चटणीचा प्रोग्राम ठरला होता. त्यासाठी मी घेतलं कढईमध्ये तेल. त्यामध्ये टाकले होते जिरे मस्त तडतडून दिले. त्यामध्ये घातली मोहरी आणि ताजा आज आणलेला कढीपत्ता घातला. मस्तपैकी हळद आणि मला तिखट आवडतं त्यामुळे मी भरपूर असं लाल तिखट घातलं होतं. मग ते मस्त तडतडून दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घातला होता. खूप सारा कांदा मी चिरला होता. मला खूप चटणी आवडते त्यामुळे मी भरपूर सारी केली होती. मग मस्तपैकी फ्राय करून घेतली. आता ही फ्राय झाली, मी मीठ टाकून फ्राय केली. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे दाण्याचं कूट. जाडसर असं दाण्याचं कूट मला खूप आवडतो भाजीमध्ये, त्यामुळे मी भरपूर घातला होता. आता मस्तपैकी हे फ्राय करायला ठेवलं होतं. आता ही ऑलमोस्ट आपली भाजी तयारच झाली होती. मग त्यामुळे मी आता मस्त बारीक कोथिंबीर चिरली आणि त्याच्यामध्ये घातली. बघू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मस्त फ्राय केलं. तर आपलं ऑलमोस्ट भाजी रेडीच होती. मग मी लगेच ताट केलं माझ्यासाठी आणि जेवायला टी व्ही लावून मस्तपैकी जेवायला घेतलं. मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.